नमस्कार. काय चाललंय मग? सगळे कसे आहात? मजेत आहात का? मी पण आता लग्नाला निघालेले आहे. लग्न आहे आमच्या पाहुण्याचं. म्हणलं लग्नाला जावं. आणि कसं आहे ते बघा, म्हणजे मुलीचं बायलेकीचं लग्न आहे. लग्नाला सगळेजण जायचं म्हणल्यामुळं आता सगळ्या महिला निघायच्या आहेत, आमच्या पाहुण्या महिला मंडळी. तर त्यामुळे मी म्हणलं थोडासा वेळ आहे तर त्याचा फायदा घेऊया, आपण व्हिडिओ करूया थोडासा. आणि मुलीचं लग्न बघा कसं असते बघा, जन्म घ्यायचा एका घरी आणि जायचं दुसऱ्या घरी. खरंच किती कशी कंडिशन आहे हो. खरंच मुलीचं जन्म खरंच खूप कमालीचा आहे हो. काय त्याग असेल हो त्या मुलीचा. ज्या वेळेस आज आपण एका घरी जन्म घेतो आणि 18 ते 21 वर्ष त्या घरात त्या कुटुंबात वाढतो आणि एका नवीन कुटुंबामध्ये ज्यावेळेस लग्न होते त्यावेळेस किती लवकर ती मुलगी ॲडजस्ट होते हो त्या कुटुंबासोबत. काय काय त्यांच्या आवडी निवडी सगळ्या गोष्टीमध्ये फरक असतो, पण तो फरक ती मुलगी काय करते माहिती आहे का? सगळं एक्सेप्ट करते. आणि ती केवळ एक तिच्या आईवडिलासाठी, तिच्या आईवडिलाचं नाव झालं पाहिजे, तिच्या आईवडिलाला आनंद मिळाला पाहिजे, हेच तिला पाहिजे हो. मुलीला काहीच नाही. आणि मुलगी खरंच जन्म घेते एका घरी, पण प्रकाश 2 कुटुंबात देते. तिचा प्रकाश 2 कुळात होतो आणि तिने 2 कुटुंबाचं नाव उज्ज्वल करते ही मुलगी. आणि खरंच कन्यादान हा प्रसंग तर इतका मन मोहून जाते. त्या मन एवढं विचलित होते की तो कन्यादानाचा प्रसंग जर बघितला की ते काळजाचा तुकडा आपण लहानपणापासून लहानाचा मोठं करून तिचा हर एक लाड करायचा. आणि हर एक लाड करून ज्यावेळेस ती 18, 21, 22, 23 वर्षाची होते हो मुलगी, आणि तिला काय म्हणायचं माहीत आहे? आजवर आमची होती, आता तुमची झाली, कसं म्हणत असाल हो आईवडील तिचे. खरंच खूप वाईट वाटते, पण तीच प्रथा आहे, तेच करावं लागतं. आणि आपला काळजाचा तुकडा दुसऱ्या कुटुंबामध्ये द्यावा लागतो. ही परंपरा चालतच आलेली आहे. आणि खरंच कठीण आहे हो. ज्याला मुलगी आहे त्याला समजल ते कठीण प्रसंग की खूप कठीण असतो, पण तो करावा लागतो. नमस्कार.